नागपूरमधील प्रेरणा कॉलेजसह अनेक महाविद्यालयांमध्ये बीकॉम 6th सेमिस्टर आणि फर्स्ट इयर 2nd सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंतही प्रवेशपत्र न मिळाल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे। गुरुवारी सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार असताना विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळाली नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जातोय। नागपुरातील प्रेरणा कॉलेज तसंच इतर काही महाविद्यालयांमध्ये आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। बीकॉम 6 सेमिस्टर आणि फर्स्ट इयर 2nd सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीही प्रवेशपत्र मिळालं नव्हतं। विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार आहे, मात्र 13 मे रोजी दुपारी 2 पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचं प्रवेशपत्र मिळालं नव्हतं। तसंच विद्यापीठाकडून दुपारी 1:30 वाजेपर्यंतही महाविद्यालयांना प्रवेशपत्र पाठवण्यात आलं नसल्याची माहिती आहे। प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे महाविद्यालय प्रशासन देखील चिंतेत आहे। सकाळपासून विद्यार्थी सतत कॉलेजच्या प्रशासनाशी संपर्क साधत होते। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर प्रेरणा कॉलेजचे संचालक डॉक्टर प्रवीण जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच त्यांनी विद्यापीठाच्या संबंधित विभागाला तातडीनं सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। सर्व गर्दी जी जमलेली आहे ही बीकॉम फर्स्ट इयर आणि बीकॉम फायनलच्या विद्यार्थ्यांची गर्दी आहे। त्यांची उद्यापासून परीक्षा आहे। सकाळी 9:30 यांचा पेपर आहे। नागपूर विश्वविद्यालयाकडून अजूनपर्यंत यांचे हॉल तिकीट्स आमच्याकडे पोहोचलेले नाही आहेत आणि हे मुलं सकाळपासून आलेले आहेत। खूप कडक ऊन आहे आणि सकाळी 9 वाजतापासून हे मुलं आपल्या हॉल तिकीटसाठी ते जमलेले आहेत। आता हॉल तिकीट आल्यानंतर आम्ही जेव्हा हॉल तिकीट वाटणं चालू करू तर अजून याला 4-5 तास लागतील आहे। किती वाजता आले? 11 बजे। हॉल टिकट अभी तक नहीं मिला? नहीं। कल से पेपर है आपका? हाँ, आप क्या बताना चाहते हैं? हमारी पढ़ाई नहीं, उनका पढ़ना था बट हॉल टिकट के लिए रुका के रखा है। तो आपको हॉल टिकट मिली क्या? नहीं मिलने को ही है। कहाँ से आपका रहना कहाँ पे? मैं पार्टी पार्टी से हॉल टिकट मिली नहीं, टाइम पे मैसेज आया कि आज हॉल टिकट लो, आज लास्ट डे है और कल पेपर है 9 बजे का, और अभी तक सेंटर भी नहीं पता है, कुछ नहीं पता है।